नमस्कार. श्री निसर्गदत्त महाराज दैनंदिन चिंतन भाग 379 आणि 380. श्री निसर्गदत्त महाराज म्हणत, आमच्या परंपरेला नवनाथ परंपरा असे म्हणतात. आमच्या परंपरेला नवनाथ परंपरा असे म्हणतात. यातील प्रथम गुरु म्हणजे श्री भगवान दत्तात्रय. या नवनाथ परंपरेत तत्व आणि आचरण यांची फार सुदृढ अशी सांगड घातल्या गेली आहे. नवनाथ परंपरा ही एखाद्या नदीसारखी आहे. ती स्वस्वरूपाच्या ज्ञानसागरात मिळते आणि जो कोणी स्वस्वरूप प्राप्ती करता या नदीत उतरतो तो तत्वचिंतन आणि शुद्ध आचरण या दोन हातांनी पाणी कापत कापत शेवटी चैतन्य सागरात वाहत वाहत जाणारच हे निश्चित. जो कोणी ज्याला आपण नक्की कोण व काय आहोत या विषयीच्या ज्ञानाची तळमळ व कळकळ आहे, की तळमळ आणि कळकळ हे महत्वाचे शब्द आहेत. याविषयी ज्ञानाची तळमळ व कळकळ आहे व आपण आहे या एकाच शुद्ध जाणीवेवर लक्ष ठेवण्याची साधना ज्याला करावी वाटते, असे सर्व साधक स्वतःला खुशाल नवनाथ परंपरेतील म्हणू शकतात. केवळ परंपरा आणि रूढी यांना नावे ठेवण्यात काही अर्थ नाही. एखाद्या सुस्थिर परंपरेशी आपण पण निगडीत असण्याबद्दल आनंद वाटण्यात काय गैर आहे? तुम्ही स्वतःला कोणत्याही परंपरेतील असा सर्वच्या सर्व परंपरेत आपल्या अगोदरपणाने असणाऱ्या असणेपणाविषयीच वेगवेगळ्या शब्दांनी मार्गांनी तेच सांगितले आहे आणि या असणेपणाविषयी जिज्ञासा ठेवण्याविषयी या ना त्या प्रकारे त्यांचा प्रयत्नच आहे. मग त्याला तुम्ही कोणत्याही परंपरेचे नाव देऊ शकता. त्यामुळे याविषयीची तुमची कळकळ आणि तीव्र जिज्ञासा आणि तत्वचिंतन व आचरण यात काही फरक पडत नाही. म्हणून तुम्ही कोणत्याही परंपरेत असा किंवा तुम्हाला आपण नवनाथ परंपरेत आहो हे म्हणणे जर मनापासून आवडत असेल तर खुशाल म्हणा. एवढेही म्हणणे तुमचे काम करेल. स्वस्वरूपाच्या ज्ञान प्राप्तीकरता कळकळ बाळगणारा हा नवनाथ परंपरेशी आपोआप न म्हणताच निगडीत आहे. याकरता फक्त शुद्ध जाणीवेचे म्हणजे आपण आहे याच्याशी निगडीत असा म्हणजे याकडे लक्ष ठेवून असा आणि लक्षी म्हणजे लक्ष देणारे असे नसा. लक्ष म्हणजे लक्ष, त्याच्या मागे पुढे काही एक नाही. तुम्हाला ही शिकवण जर आवडत असेल तर तुम्ही तुमच्या ठिकाणी शब्दांची हौस भागवायची असेल तर स्वतःला खुशाल नवनाथ परंपरेतील म्हणून ती हौस भागवा. पण इथे हे पण लक्षात ठेवण्यासारखे आहे की केवळ स्वतःला नवनाथ परंपरेतील आहोत अशा केवळ प्रौढत्व मिळवणाऱ्या नावामुळे तुम्हाला काही फरक पडेल असे मात्र खचितच नाही. तशी तुम्ही वाट पाहू नका. अशा नावामुळे तुम्ही जर आधी गैरवर्तन करत असाल तर तुमचे वर्तन मात्र हळूहळू योग्य होऊ शकेल हे मात्र निश्चित. सारांश, वस्तुतः तुम्ही जसे आहात तसे स्वतःला ओळखा.
सारांश वस्तुतः तुम्ही जसे आहात तसे स्वतःला ओळखा. याकरता तुम्हाला गुरुवचनाला चिटकून राहावे लागेल. कोणत्या गुरुवचनाला? तू सध्या स्वतःला जे जे काही समजतोस ते ते तू नाहीस याचाच खरा-खुरा शोध घे. म्हणजे जे तू नाहीस त्याला आपोआप नकार मिळेल. इथे आपोआप नकार हा शब्द महत्वाचा आहे. ती आता आपल्या ठिकाणी आलेली आपल्याविषयीची नवीन समज आहे. त्यालाच न्यू मोमेंट ऑफ माइंड असेही म्हणता येते. ही समज म्हणजेच आपण जसे आहोत तसे स्वतःला ओळखणे होय. अशा स्वरूप ज्ञानाला दुसरा पर्याय नाही. आपण आहे या अशा अपरोक्ष अनुभवाकरता कुठल्याच शास्त्रग्रंथांची, कुठल्याच प्रवचनांची, सांगोवांगीची मुळीच गरज नाही. असा कोणता पुरावा जर नसेल, तर मी आहे हे सिद्ध होणार नाही, असे थोडेच आहे. यात गफलत कधीच होत नाही. तुम्हीच निर्माण केलेले अडथळे दूर होताच हा अनुभव अकस्मात तुमच्यात प्रगट आहेच. फक्त तुमचे इकडे लक्ष नव्हते. तेवढीच एक चूक दुरुस्त करा. एखादी झिजलेली दोरी अकस्मात तुटते त्याप्रमाणे. मग होईल. त्याप्रमाणे हे सर्व आहे असे समजा. तुम्ही फक्त दोरीशी काम करत राहायचे आहे. दोरी केव्हा ना केव्हा तुटणारच. ते टळणार नाही. सहज गंमत म्हणतो, वाळवी मराठी सिनेमा पहा शेवटपर्यंत. भाग 380. सध्या जी जगाची अवस्था आहे त्याला जबाबदार कोण? सध्या जी जगाची अवस्था आहे त्याला जबाबदार कोण? महाराज म्हणतात, ही अशी जबाबदारीची कल्पना केवळ तुमच्या मनातच आहे. ही अशी जबाबदारीची कल्पना केवळ तुमच्या मनातच आहे. जशी जगाबद्दल तुमची कल्पना आहे त्याप्रमाणे. हे सारे घडते त्याला काहीतरी किंवा कोणीतरी जबाबदार आहेच असे तुम्हाला वाटते. ही तुमची पूर्वधारणा आहे. पण खरे सांगायचे म्हणजे जे जसे घडायचे आहे तसेच घडत आहे, घडणार पण आहे. तुम्ही कोण जबाबदार आहात त्याला? काय जबाबदार आहे? याचा कितीही विचार करून तुम्ही याला कोण जबाबदार आहे, याला काय जबाबदार आहे, याचा कितीही विचार करून काही मार्ग जरी काढला, तरी पण जे घडायचे आहे त्यातीलच म्हणजे जो मार्ग काढला तो त्यातीलच एक भाग असेल. माझ्या दृष्टीने तुमचे जग म्हणजे तुमचेच नाही तर प्रत्येकाचे जग हे फक्त दिवा स्वप्न आहे. माझ्या दृष्टीने तुमचे जग नाही तर प्रत्येकाचेच जग तुमच्यासहित हे फक्त दिवा स्वप्न आहे. ते स्वप्न प्रत्येक जण आपापले वेगवेगळे पाहत आहे. एकाच्या स्वप्नाचा दुसऱ्याशी संबंध नाही. दोघांची आपापल्या स्वप्नात ये-जा करू शकत नाही. वस्तुस्थिती अशी आहे की तुम्ही म्हणता, मानता, आहे म्हणता, म्हणूनच जगाची अवस्था, त्याचे कारण, त्याला जबाबदार कोण इत्यादी विषय प्रश्न म्हणून येतात. साधक विचारतो, तुमच्या म्हणण्यानुसार मी विश्वाचा निर्माता आहे की विश्वाची निर्मिती आहे? तुमच्या म्हणण्यानुसार मी विश्वाचा निर्माता आहे की मीच विश्वाची निर्मिती आहे हेच मला कळत नाही. महाराज यावर म्हणतात, हा प्रश्न तुम्हाला पडायला नको. ज्या संबंधी वेळोवेळी स्पष्ट सांगितल्या गेले आहे की हा प्रश्न तुम्ही जग आहे किंवा त्याचा निर्माता मी असू शकेल का असा भ्रामक प्रश्न उभा करूनच विचारत आहात. आम्ही दगड, विटा, माती वगैरेंनी बनलेल्या जगाविषयी बोलत नसून तुम्ही त्याचा निर्माता कसा असू शकणार ही साधी गोष्ट आम्हाला कळते. हे तर सर्वांनाच माहीत आहे. आम्ही आपल्याला स्वप्नवत मानसिक जगाविषयी बोलत आहोत
हे प्रथम तुम्ही लक्षात घ्या. फक्त तुम्ही इतकेच लक्षात घ्या, की मी आहे. माझे अगोदरपणाने असणारे असणेपण याच क्षणी, याच स्थळी नित्य हजर आहे. त्याकडे माझे लक्ष आहे, पण मी लक्षी म्हणजे लक्ष ठेवणारा नाही. कारण फक्त लक्ष आणि लक्षच आहे आणि या लक्ष्याच्या मागे पुढे काही नाही. ते आपल्या भासमान मी म्हणजेच नेहमीची मी अमुक-तमुक अशी जी नेहमीची दूषित जाणीव असते, यांच्या कळतेपणाला प्रकाशित करणारे जे प्रकाशत्व म्हणून असणारे जे अगोदरचे असणेपण आहे, ते अगोदरचेच आहे. म्हणजेच काय लिपी किंवा चित्र काढायचे असेल तर त्याच्या मागे, त्याच्या अगोदर, त्याच क्षणी कागद हवा. श्री निसर्गदत्त महाराज एका ठिकाणी स्पष्ट म्हणतात, की असणेपण हे अगोदरचे आणि नित्य हजरच आहे. त्यामुळे ते कालाधिष्ठित नाही. इथे अगोदर किंवा नित्य हजर हे शब्द कालवाचक नाहीत. कारण असा गैरसमज सहज होऊ शकतो, की अगोदरचे म्हणजे फार फार वर्षापूर्वीचे सनातन, ज्याला हजारो हजारो वर्षे झाली. मनुष्य हळूहळू उत्क्रांत झाला, माकडाचा मनुष्य झाला, मग त्याला हळूहळू आपली जाणीव झाली, वगैरे वगैरे वगैरे. तेव्हा प्रथम हा गैरसमज दूर करा, की अगोदर पण हे फार पूर्वीचे आहे, वगैरे वगैरे असा. त्या अगोदरचे किंवा मागचे याचा इतकाच अर्थ आहे, की शब्दांच्या अगोदर कागद, त्याच क्षणी हवा, बस इतकाच अर्थ. चित्र काढताना त्याच क्षणी त्याच्या मागे कागद किंवा भिंत किंवा पडदा हा निश्चित हवा. शब्द किंवा चित्र नसेल तर त्याच्या अगोदरचे काय, मागचे काय हा प्रश्नच येणार नाही. म्हणूनच जे अगोदरचे असणे पण याची कल्पना करू नका, हे सगळ्यात महत्वाचे आहे. म्हणूनच जे अगोदरचे असणे पण आहे याची कल्पना करू नका. ते जुने अगोदरचे मागचे इत्यादी याच क्षणी अगोदरचे कल्पना न करताच आहेच आहे. याच क्षणी मागचे अगोदरपणाने आहे. किंबहुना कागदाच्या कोरेपणाला आधार हा त्याचा मागचा कागदच आहे. पण त्याची कल्पना करू नका. कल्पना करता येत नाही. ते आहेच, आहेच, आहेच. बस इतकेच त्याचे वर्णन करता येते. म्हणून श्री महाराजांनी म्हणून श्री निसर्गदत्त महाराजांची शिकवण अभ्यास करताना प्रथम अगोदरपणापासून असणाऱ्या असणेपणाची आपण कल्पना तर करत नाही ना, हे सर्वप्रथम तपासा. मगच या विषयात हात घाला. नाहीतर काही समजत नाही, समजत नाही, कठीण आहे, कठीण आहे म्हणून सर्व मुसळ, सर्व अभ्यास तुमचा केलाच जाईल. म्हणून आपल्या असणेपणाची आपण कल्पना करू शकत नाही, हे प्रथम पक्के ठरवा. दुसरी गोष्ट, कुण्या ग्रंथात, कुण्या उपनिषदात किंवा कुणाही साधू संतांनी सांगितले म्हणून तो आपण अगोदरपणाने असणेपणा मानत तर नाही ना. इतके मला पक्के माहीत आहे, की माझ्या असणेपणाचा पुरावा मीच आहे, माझाच असणेपणा आहे. इथून खरी श्री निसर्गदत्त महाराजांची शिकवण सुरू होते. आपल्याच असणेपणाचा जर पुरावा आपल्याला लागत असेल किंवा तुम्ही तो मागत असाल, तर मात्र तुमचा पुढचा सर्व मार्ग खुंटला असेच समजा. मग निसर्गदत्त महाराजच काय, ब्रह्मदेवही तुमच्या करता काहीही करू शकणार नाही. हे तुम्ही निश्चित 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 लक्षात ठेवा.
जमलं का मग आता? साला करून